कर्मचारी चळवळीतील माझ्यासाठी दैवत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना नमस्कार. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या व्यासपीठ असलेल्या आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे की कोणत्या कर्मचाऱ्याने जुनी पेन्शनचा प्रस्ताव द्यावा याविषयी चर्चा करत असताना यामध्ये आपण काही न्यायालयीन निर्णयांचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये होमराज बिसेन, दिलीप कुमार देशमुख आणि निलेश गुरव या 3 न्यायालयीन निर्णयाचा बाबी आपण थोडक्यात पाहिल्या होत्या. परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे यातील दिलीप कुमार देशमुख आणि निलेश गुरव या प्रकरणाविषयी दिलीप कुमार देशमुख निकाल विरोधात गेला म्हणून कर्मचारी सर्वोच्च न्यायालयात गेलेत आणि निलेश गुरव प्रकरणामध्ये शासनाच्या विरोधात निर्णय गेल्यामुळे शासन स्पेशल लीव्ह पिटिशन घेऊन त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात गेला. आता या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला आहेत. अवघ्या काही दिवसामध्ये त्या अंतिम स्वरूपाचा निकाल देखील येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नवे माझ्या अनुभवानुसार मला या याचिकेचा निकाल सप्टेंबरच्या अगोदर येईल असं वाटत आहे. परंतु या दोन्ही याचिकेविषयीची सर्व बाबी जर पाहिल्या तर काही निरीक्षणं न्यायालयाने नोंदवलेली आहेत. ते निरीक्षणं आणि आज रोजी कर्मचाऱ्याची वास्तविकता काय आहे याविषयीच्या काही बाबीविषयी चर्चा करणं मला अपेक्षित वाटतं. विशेषतः आज आपल्या सर्वांना कल्पना आहे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. ज्या महामानवाने या देशाला आपल्या बुद्धीच्या आणि अभ्यासाच्या जीवावरती लिखित स्वरूपाची घटना दिली आणि त्या घटनेवरच आज आपली लोकशाही प्रणाली सुरू आहे. अशाच पद्धतीने कर्मचारी जीवनासाठी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेन्शन हा एक बाब कामगार मंत्री असताना दिलेले आहे. अनेक सेवा शर्ती नियम असतील, रजा नियम असेल, प्रसूती रजा नियम असेल, असे अनेक बाबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आहेत. त्या अंतर्गतच बदल होत गेलेल्या 1982-84 ची पेन्शन महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम बदलून आपल्याला DCPS नावाची योजना लागू केली आणि तेव्हापासून कर्मचाऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. म्हणूनच आपण जुनी पेन्शनची चळवळ एवढ्या व्यापक स्वरूपामध्ये लढत आहोत. आज आपण यातील हंसराज बिसेन, दिलीप कुमार देशमुख आणि निलेश गुरव या 3 प्रकरणामध्ये न्यायालयाने काय निरीक्षणं नोंदवली आणि त्या निरीक्षणाला धरून आज रोजी कर्मचाऱ्याची वास्तविकता काय आहे. खरं पाहिलं तर असं दिसून येतंय, मी ज्या पातळीवरून या गोष्टीकडे पाहतोय तिथून मला तरी असं दिसून येतंय. त्यामुळे अवश्य मनावं वाटतं हे मायबाप शासना कुठे नेऊन ठेवला आहे कर्मचारी माता. होय, या 20 वर्षामध्ये कर्मचाऱ्याची कसलीच चूक नसताना न्यायिक दृष्टीने, वास्तविक दृष्टीने, वस्तुनिष्ठ दृष्टीने, कायदेशीररित्या, प्रशासकीय दृष्टीने कर्मचाऱ्याची कोणतीही चूक नसताना आज माझा कर्मचारी भरडला जातोय. कसा भरडला जातोय, कसा कर्मचाऱ्यावर अन्याय होतोय आणि न्यायालयीन बाबीमध्ये जे निरीक्षणं नोंदवण्यात आलेली आहेत त्या निरीक्षणाच्या आधारेच आज हा कर्मचारी पेन्शनला कसा पात्र ठरतोय या बाबी आज आपण पाहणार आहोत. तेव्हा विनंती राहील कृपया व्हिडिओ पूर्ण पहा, कारण त्याविषयी विषय समजणार नाही. आपल्या सर्वांना कल्पना आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 आणि 84 हा कर्मचाऱ्यांच्या मागील 30-35 वर्षासाठी कर्मचाऱ्याच्या उतरवयातील उदरनिर्वाहासाठीचं एक संविधानच आहे. म्हणून कर्मचाऱ्यांनी तो समजून घेणं गरजेचं. तो समजून घ्यायचा असेल तर त्याविषयीचा व्हिडिओ आपल्या आय बटनामध्ये आलेला आहे. आज आपण 1982-84 च्या पेन्शन योजनेमध्ये नाही आहोत. 1 नोव्हेंबर 5 नंतरचा कर्मचारी DCPS नावाच्या योजनेमध्ये आहे. परंतु या DCPS आणि भविष्यात तिलाच बनवण्यात आलेल्या NPS योजनेतून कर्मचाऱ्याला पेन्शन स्वरूपात काहीही मिळत नाही. काय मिळतं हे जर वास्तविकरित्या पाहायचं असेल तर त्याचाही व्हिडिओ आपल्याला आय बटनामध्ये आलाय. हे मायबाप शासना या कर्मचाऱ्याला कोणत्या पेन्शनचा विकल्प देणार हा व्हिडिओ आपण मागील आठवड्यात बनवलेला होता, हे आपण पाहू शकता. परंतु
एनपीएस नावाची ही जी योजना, डीसीपीएस नावाची ही जी योजना लागू केलेली आहे, यातून कर्मचाऱ्याला अॅन्युटी मिळते, वार्षिकी मिळते, पेन्शन नाही. आता शासन नव्याने आणू पाहत असलेली यूपीएस योजना, जी की केंद्र सरकारने ऑलरेडी आणली, त्या योजनेमध्ये कर्मचाऱ्याला पे आउट मिळतंय पण पेन्शन नाही. मग माझ्यासारखा एक जबाबदार चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजही महाराष्ट्राला विश्वास देतोय की होय, महाराष्ट्रात आजही पेन्शनचा न्याय करावा लागणार आहे. महाराष्ट्रात आजही पेन्शनच कर्मचाऱ्याला द्यावी लागणार आहे. कशी जर पाहिजे असले तर आपल्या सर्वांना कल्पना आहे, 31 ऑक्टोबर 2005 रोजी केंद्र सरकारच्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनाने देखील कॉन्ट्रिब्युशन पेस, अंशदायी तत्वावर आधारित नवीन योजना आणली. तिला डीसीपीएस, डिफाइंड कॉन्ट्रिब्युशन पेन्शन स्कीम असं म्हटलं गेलं. ही पेन्शन योजना न्यायालयीन निरीक्षणानुसार देखील आणण्याचा अधिकार शासनाला 309 परंतुकान्वये आहे, हे आपण मान्य करूया. कारण कर्मचाऱ्याच्या सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार घटनेच्या 309 परंतुकान्वये राज्य शासनाला आहे. आता आपण आज जी चर्चा करणार आहोत, या चर्चेमध्ये आपण जे उदाहरण घेणार आहोत, आपण आज फक्त पाहणार आहोत 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशतः अनुदानित पदावरती नियुक्त झालेले, 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदान त्यांच्या संस्थेला किंवा शाळेला आलेले या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतल्या पेन्शनचा शोध. परंतु महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मी विश्वास देतो की याच कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या शोधामध्ये आपल्याला स्वतःची पेन्शन सापडणार आहे. कोणकोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांना स्वतःची पेन्शन सापडेल? जिल्हा परिषद अंतर्गत सर्व शिक्षक, अध्यापक महाविद्यालयामध्ये कार्यरत सर्व प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणारे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामविकास विभागांतर्गत, जलसंपदा विभागांतर्गत, आरोग्य विभागांतर्गत, आदिवासी विभागांतर्गत, नगर विकास विभागांतर्गत, नवे राज्य शासकीय सोडतात जवळजवळ सर्वच विभागांतर्गत कर्मचाऱ्यांना याच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या शोधामध्ये स्वतःची पेन्शन नक्की दिसेल. 31 ऑक्टोबर 2005 रोजी शासनाने पॉलिसी डिसिजन म्हणून, धोरणात्मक निर्णय म्हणून डीसीपीएस नावाची योजना लागू केली. परंतु ही डीसीपीएस योजना मागील 20 वर्षे महाराष्ट्रामध्ये डेंजरस कॉन्ट्राव्हर्शियल पेन्शन स्कीम ठरलेली आहे आणि यातच कर्मचाऱ्यांची पेन्शन अडकलेली आहे. अॅन्युटी, यूपीएस मधलं पे आउट याचा विचार भविष्यात करू. आज रोजी आपण आपल्या स्वतःच्या बाबतीत काय घडलं आहे त्याचा विचार करू. मागील व्हिडिओ जेव्हा बनवला त्यानंतरही आणि मागील 10 वर्षामध्ये माझ्याकडे असे शेकडो उदाहरणं आहेत की जे स्पष्ट मी ज्या पातळीवरून पाहतोय त्या पातळीवरून दिसत आहेत की या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाला जुनीच पेन्शनचा न्याय करावा लागणार आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशदायी पदावरती कार्यरत असलेले महाराष्ट्रात आज रोजी 27,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. यांच्या बाबतीतला 30 एप्रिल 2019 रोजी दिलीप कुमार देशमुख या प्रकरणामध्ये आणि 2021 मध्ये निलेश गुरव या प्रकरणातील प्रकरण न्याय प्रविष्ट सर्वोच्च न्यायालयात आहे. म्हणून त्याच्या न्यायाबाबतीतल्या बाबी आपण बोलणार नाही आहोत. न्यायालयाचा पूर्ण आदर राखणे हे माझ्यासारख्या जबाबदार व्यक्तीचं कर्तव्य आहे, म्हणून त्या गोष्टीवरती मी बोलणार नाही. त्या बाबतीत काय न्यायिक बाबी बोलायच्या, काय मुद्दे द्यायचे, जे ज्या ठिकाणी द्यायला पाहिजे, ज्या याचिकाकर्त्यांसोबत बोलायला पाहिजे ते आपण करत आलेलो आहोत. आज फक्त आपल्याला यांच्या बाबतीत जो उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होताना जे निरीक्षण न्यायालयाने नोंदवली त्या निरीक्षणाला धरूनच्या बाबी आपल्याला बोलायच्या. न्यायालयाचं असं म्हणणं आलं होतं या सुनावणी दरम्यान 31 ऑक्टोबर 2005च्या निर्णयानुसार शासन धोरणात्मक निर्णय घेऊ शकतंय. पॉलिसी डिसिजन चेंज करण्याचा अधिकार शासनाला आहे, हे आम्हाला मान्य आहे. परंतु तो ज्याचा उल्लेख धोरणात्मक निर्णय म्हणून 31 ऑक्टोबर 2005चा केलेला आहे, त्या निर्णयाचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं
की त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात पुढे झालेली दिसून येत नाही. या 31 ऑक्टोबर 2005च्या निर्णयामध्ये 5 नंबरच्या मुद्द्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं, शासन असा आदेश देत आहे की सर्व संबंधित सेवा प्रवेश नियमांना योग्य त्या सुधारणा तातडीने अधिसूचित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग तसेच अन्य संबंधित मंत्रालय आणि प्रशासकीय विभाग यांनी त्वरेने पावले उचलावीत. त्वरेने पावले उचलावीत याचा अर्थ 8 दिवस, 10 दिवस, महिना, 2 महिने, वर्ष असा जरी काढायचा ठरलं तरी प्रत्यक्षात ज्या वित्त विभागाने हा धोरणात्मक निर्णय निर्गमित करण्याचा आदेश काढला त्याच वित्त विभागाने 2.5 वर्ष लावले स्वतःची कार्यपद्धती निर्गमित करण्यासाठी. वित्त विभागाने 2.5 वर्ष लावले. परंतु आज जे आपण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविषयी खाजगी अनुदानित संस्थेवरील कर्मचाऱ्यांची चर्चा करतोय, या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांचा असलेल्या शालेय शिक्षण विभागाने अशी कार्यपद्धती निर्गमित करण्याचा साठी 5.25 वर्ष लावले. 29 नोव्हेंबर 2010 ला त्यांची कार्यपद्धती निर्गमित झाली. या याचिकांच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने हे देखील मान्य केलं की 29 नोव्हेंबर 2010 ला जरी राज्य शासनाने कार्यपद्धती निर्गमित केली असेल तरी शासनाच्या वित्त विभागाने मात्र 31 ऑक्टोबर 2005 रोजीच धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळं 29 नोव्हेंबर 2010 हा आम्हाला पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येतो. मान्य आहे. हे देखील मान्य करून चालूया की 31 नोव्हेंबर 2010 ने आपण 31 ऑक्टोबर 2005 पासून कर्मचाऱ्याची डीसीपीएस योजना लागू करू शकता. परंतु आज रोजी राज्यातील हे जे 27,000 कर्मचारी आहेत यांच्या बाबतीतली वास्तविक परिस्थिती काय आहे? या कर्मचाऱ्यांना आजही जबाबदारपूर्वक बोलतो 70 ते 75% शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना डीसीपीएस नावाची योजनाच लागू झालेली नाही. मग आज या कर्मचाऱ्यांची स्थिती काय आहे? हे जवळजवळ सर्व कर्मचारी 2010च्या अगोदर 100% अंशदानावर आलेले आहेत. म्हणजे आज रोजी या कर्मचाऱ्यांची अनुदानित पदावर देखील 15-16 वर्षाच्या वर सेवा झालेली आहे. तरीही या 15-16 वर्षाच्या वर सेवा होत असताना या कर्मचाऱ्यांना डीसीपीएस योजना लागू झालेली नाही. त्यांच्या स्वतःच्या वेतनातून त्यांचे 10% अंशदान, शासनाचे 14% अंशदान हे कसलंच कपात होत नाही. ही वास्तविकता आहे. मग या कर्मचाऱ्यांना आज कोणती चालू आहे? तर या कर्मचाऱ्यांचे काहींचे जीपीएफ खाते सुरू आहेत, काहींचे जीपीएफ खाते सुद्धा सुरू नाहीयेत. एनपीएस सारखी योजना शालेय शिक्षण विभागाने 29 सप्टेंबर 2019 ला आदेश निर्गमित करून शालेय शिक्षण विभागाला लागू करण्याचं पाहिलं, पण आज हे कर्मचारी पूर्वीच्या डीसीपीएस मध्येच नव्हते तर एनपीएस मध्ये असण्याचं कारणच नाही. मग अशी जर परिस्थिती असेल तर आज यातील बहुतांश म्हणण्यापेक्षा हजारो कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. मग त्यांच्या बाबतीतली परिस्थिती काय? तर या कर्मचाऱ्यांना यांच्या स्वतःच्या डीसीपीएस योजनेचं शासनाचं अंशदान मिळालेलं नाही. या कर्मचाऱ्याला डीसीपीएस योजनेतून 1ही रुपयाची पेन्शन मिळत नाही. एनपीएस सारखी योजना यांना लागू झालेली नाही. काहींचे तर निवृत्त झालेत, स्वतःची जीपीएफ मध्ये कपात झालेली, पण ती जीपीएफची कपात त्यातील रक्कम देखील प्रशासन या कर्मचाऱ्यांना वापस देत नाही. काहींचे जीपीएफ ची रक्कम परत मिळालेली आहे. मग आज रोजी 25-30 वर्ष एकूण सेवा आणि 100% अनुदानावरची 20, 22, 15 वर्ष सेवा करून हे कर्मचारी निवृत्त झालेत. परंतु ज्या दिवशी हे कर्मचारी निवृत्त झाले त्या दिवसापासून कर्मचाऱ्याचा आणि शासनाचा संबंध संपलेला आहे. मग खरं पाहता हे योग्य आहे का? तर नाही. कारण ज्या निलेश गुरव प्रकरणाचा आपण उल्लेख करतोय, दिलीप कुमार देशमुख प्रकरणाचा आपण उल्लेख करतोय, होमराज बिसेन प्रकरणाचा उल्लेख करतोय, या तीनही याचिकांच्या सुनावणी दरम्यान माननीय न्यायालयाने स्पष्टरित्या सांगितलेलं आहे पेन्शन हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे, अधिकार आहे.
कोणत्याही पद्धतीने तो रद्द करता येत नाही, तो बंद करता येत नाही. तो वेस्टेड राईट आहे, निहित हक्क आहे. निहित हक्क व्यवस्थित समजून घ्या. उचित कालावधीची सेवा केल्यानंतर नियमाने शासनाने निहित केलेल्या कालावधीची सेवा केल्यानंतर कर्मचारी जर सेवानिवृत्त झाला तर नियोक्ता या नात्याने शासनाने या कर्मचाऱ्याला पेन्शन ही दिलीच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये निहित कालावधी किती आहे? 10 वर्षाची आरएफ सेवा. मग आज रोजी हे कर्मचारी जे निवृत्त झाले, ज्यांची संख्या हजारोने आहे, अशा कर्मचाऱ्यांची आरएफ सेवा किती झालेली आहे? तर ती 15 वर्षाच्या वर आणि 25 वर्षापर्यंतची झालेली आहे. मग आज रोजी 1982-84च्या पेन्शनच्या बदल्यात 31 ऑक्टोबर 2010 ला महाराष्ट्र शासनाने जी डीसीपीएस योजना लागू केली, ती डीसीपीएस नावाची योजनाची कार्यपद्धती 29 नोव्हेंबर 2010 ला शालेय शिक्षण विभागाने लागू केली. ती कार्यपद्धती जी आर जरी आपण सविस्तर पाहिला तर या कार्यपद्धती जी आर नुसार महाराष्ट्र शासनाचे माननीय शिक्षण संचालक आणि आयुक्त हे डीसीपीएस योजनेचे निग्रहणकार आहेत, नियंत्रक आहेत. सर्व विभागाचे उपसंचालक हे उपराज्य देखभाल अभिकरण आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेचे वेतन अधीक्षक आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी डीटीओ आणि डीटीए आहेत. मग 29 नोव्हेंबर 2010च्या जी आर नुसार वेतन अधीक्षक, शिक्षण अधिकारी, उपराज्य देखभाल अभिकरण म्हणून उपसंचालक आणि संचालक या सर्व माननीय अधिकाऱ्यांना जर डीसीपीएस योजनेची कार्यपद्धती लागू असेल, त्यानुसार जबाबदारी निश्चिती केली असेल, ती जबाबदारी काय होती? ज्या दिवशी कर्मचारी नियमित वेतनावर येतोय त्या दिवसापासून त्या कर्मचाऱ्याचं डीसीपीएस नावाचं खातं खोलणे, त्या खात्यामध्ये कर्मचाऱ्याचे 10% कपात करणे, त्यामध्ये शासनाचं पूर्वीचे 10% आणि नंतरचे 14% असं अंशदान जमा करणे, याचा दर महिन्याचा ताळेबंद घेणे, दर वर्षाला आर्थिक विवरणामध्ये कर्मचाऱ्याला हिशोब देणे, या सर्व बाबीची जबाबदारी जर या अधिकाऱ्यांवर असेल तर या 15 ते 25 वर्ष सेवा केलेल्या या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ह्या बाबी झालेल्या नाहीत. मग आता ह्या बाबी ज्या कार्यपद्धती जी आरने शासनाने ज्यांच्यावर दिल्या त्यांनी जर केलेल्या नसतील तर याची जबाबदारी निश्चित होणं खूप गरजेचं आहे. जबाबदारी निश्चित का होणं गरजेचं आहे? कारण आज या कर्मचाऱ्यांना पेन्शन स्वरूपात एकही रुपया मिळत नाही. 1971चं डीएस नकारा प्रकरण असेल, त्यानंतरचे किमान 200 निर्णय माझ्याकडे आहेत. परंतु या तीनही निर्णयांचा जरी विचार केला तरी दिलीप कुमार देशमुख आणि निलेश गुरवे या प्रकरणामध्ये न्यायालयाने स्पष्ट सांगितलंय की पेन्शन हे काही बक्षीस नाही, ती कोणत्याही कारणाने कमी केली जाऊ शकत नाही. तो कर्मचाऱ्याचा निहित हक्क आहे, मौलिक हक्क आहे, मौलिक अधिकार आहे. मग पेन्शन ठरवण्याचा अधिकार जर सरकारचा असला पण त्या ठरवलेल्या धोरणांतर्गत उपजीविका होणारी पेन्शन मागण्याचा अधिकार व हक्क हा कर्मचाऱ्याचा आहे. हे निलेश गुरव आणि दिलीप कुमार देशमुख प्रकरणामध्ये न्यायालयाने स्पष्टरित्या निरीक्षण नोंदवलेले आहेत. नियोक्ता म्हणून शासन कर्मचाऱ्याला देणारी पेन्शन ही देणगी किंवा दान नाही, तर नियोक्त्याने प्रदान केलेल्या योजनेतून त्याला पेन्शन मिळणे हा त्याचा अधिकार आहे. आता या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियोक्ता आहे शासन, त्याच शासनाने धोरणात्मक निर्णय म्हणून लागू केलेली डीसीपीएस योजना, त्या डीसीपीएस योजनेची कार्यपद्धतीच्या अंमलबजावणीसाठी निर्गमित केलेला 31 नोव्हेंबर 2010चा शासन निर्णय आणि त्या शासन निर्णयानुसार माननीय सचिव ते माननीय वेतन अधीक्षक यांच्यावर निश्चित केलेली जबाबदारी आणि त्या जबाबदारीतून या कर्मचाऱ्यांचं जर डीसीपीएस नावाचं खातं न खोलणे, त्यामध्ये शासनाचं अंशदान, कर्मचाऱ्याचं अंशदान जमा न होणे, संचित कॉर्पस जर जमा झालेला नसेल तर त्या डीसीपीएस योजनेतून कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळालेली नाही. मग आता
लागू केलेल्या नवीन योजनेतून जर कर्मचाऱ्याला पेन्शन मिळत नसेल तर ती योजना ज्या बदल्यात लागू केली ती योजना कर्मचाऱ्याला लागू होणार नाही का? कॉन्ट्रिब्युशनवर आधारित असलेली DCPS नावाची योजना जर कर्मचाऱ्याला लागू झाली नसेल तर ती ज्याच्या बदल्यात आणली ती महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 आणि अंश राशीकरण नियम 1984 हा कर्मचाऱ्याला लागू होणार नाही का? ज्याच्या बदल्यामध्ये नवीन धोरण आणलंय ते नवीन धोरणाचीच अंमलबजावणी प्रशासन आणि शासनाने केली नसेल तर त्या अगोदर लागू असलेलं पूर्वीचं धोरण हे कर्मचाऱ्याला कसे लागू होऊ शकत नाही, किंवा ते जरी लागू होत नसेल तर आज या कर्मचाऱ्याच्या पेन्शन बाबतीत जो की त्याचा मौलिक हक्क आहे, मौलिक अधिकार आहे, त्याचं काय? आज या कर्मचाऱ्यांची उपासमार होती त्याचं. DCPS योजनेअंतर्गत शासनाचं अंशदान या कर्मचाऱ्याला मिळालं नाही. जर शासनाचं अंशदानच या कर्मचाऱ्याला मिळालं नसेल तर DCPS योजना प्रत्यक्षात लागूच झालेली नाही. मग असे कर्मचारी आज जर सेवानिवृत्त झाले तर त्यांच्या पेन्शनचं काय? म्हणून म्हणावं वाटतं मायबाप शासन कुठे नेऊन ठेवला माझा कर्मचारी. काय चूक आहे मागील 20 वर्षात या कर्मचाऱ्याची? DCPS नावाची योजनेची अंमलबजावणी करण्याचा कोणती जबाबदारी या कर्मचाऱ्यावर होती? जर ह्या कर्मचाऱ्याची चूक काही नसेल तर का त्याचं जीवन सध्या भरडताय? का त्याचं कुटुंब उपासमारीने जगतंय? का त्याला आज पेन्शन स्वरूपात कोणताच हक्क मिळाला नाही? जबाबदारपूर्वक बोलावं वाटतं. मागील 20 वर्षात महाराष्ट्रात पेन्शन योजनाच अस्तित्वात नाही, ही वास्तव परिस्थिती आहे. जर पाहायचं असेल तर मायबाप शासनाला पुनश्च विनंती आहे, कृपया आपण मागील 20 वर्ष लागू असलेल्या DCPS योजनेच्या सर्व अंमलबजावणी पाहण्यासाठी प्रत्येक विभागनिहाय, विशेषतः शालेय शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, नगर विकास विभाग, आदिवासी विभाग या विभागांची श्वेतपत्रिका एकदा काढाच. लक्षात येईल आम्ही बोलतोय ते वास्तव आहे का नाही. महाराष्ट्र शासनाला याविषयीचा निर्णय घ्यावाच लागणार, न्याय हा करावाच लागणार आहे. सर्व संघटना आणि संघटनांच्या नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे. NPS मध्ये जे कर्मचारी आहेत ते NPS मधल्या बाबी चालू आहेत ते पाहूया. कारण शासन या NPSच्या बदल्यात RNPS नावाची UPS नावाची योजना आणू पाहतंय. तिला अजून 1 वर्षाचा अवधी आहे. 31 मार्च 2026 पर्यंत त्याच्या विकल्पाच्या बाबी करण्यासाठीची वेळ कर्मचाऱ्याकडे आहे. पण आज रोजी हे जे 27-28 हजार कर्मचारी महाराष्ट्रामध्ये आहेत यांच्या बाबतीतला अगोदर न्याय होणं गरजेचं आहे. कारण यातले हजारो कर्मचारी आज सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना 1ही रुपयाची पेन्शन मिळत नाही, NPS मधून ॲन्युटी मिळत नाही, DCPS मधून रक्कम मिळत नाही, कॉर्पस मिळत नाही. या कर्मचाऱ्यांना GPF योजना लागू आहे. अशा बाबतीतला न्याय करावा लागेल. माझी दुसरी विनंती महाराष्ट्र राज्यातील सर्व आमदार महोदयांना आहे, विशेषतः शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांना आहे. कारण या 27-28 हजार कर्मचारी याच शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांना प्रत्यक्ष निवडून देण्याचं कार्य करतात. नागरिक म्हणून आपापल्या मतदारसंघातील विधानसभा आमदारांना देखील निवडून देण्याचं काम करतात. म्हणून या सर्वांनी या गोष्टीकडे थोडं व्यापक नजरेने पाहण्यामागचं कारण एकच आहे की शासनाने लागू केलेली योजना जर मागील 20 वर्षात या कर्मचाऱ्यांना लागू झाली नसेल तर या कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा हक्क जो घटनादत्त आहे तोच पळवला गेलेला आहे. या कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून काहीच मिळत नाहीये. DCPS नावाची योजना लागू नाही झालेली, NPS नावाची योजना लागू नाही झालेली. मग यांची पेन्शन जी जुनीही बंद केली, नवीनही लागू नाही, ती लागू न होण्याला हे कर्मचारी जबाबदार नाही. या सर्वाचा थोडा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना नम्र आवाहन आहे की आपण एकत्रित या. खरा लढा व्यवस्थित लढणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये 1 नोव्हेंबर 5 पूर्वी अंशतः अनुदानित पदावरच्या दिलीप कुमार देशमुख आणि निलेश गुरव प्रकरणावरती ज्या बाबी न्यायिक व्हायच्या त्या होतील त्याविषयी आज मी बोलत नाही. परंतु भला तो निर्णय जरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात गेला, जबाबदारपूर्वक जेवढं मला कळतंय तेवढं
जेवढा अभ्यास आहे मला खात्री आहे की तो कर्मचाऱ्याच्या बाजूने लागेल. माझी इच्छा पण आहे, कर्मचारी म्हणून तर नक्कीच असणार आहे. परंतु जरी तो कदाचित विरोधात गेला तरी महाराष्ट्रात कट ऑफ डेटचा विषय सोडून दिला किंवा धरला तरी महाराष्ट्र शासनाला न्याय करावा लागणार आहे. आणि तो न्याय हा पेन्शनचा असणार आहे. खूप गांभीर्याने बाब घ्या, शांत डोक्याने विचार करा. कारण सर्वोच्च न्यायालयात काय ठरवलं जाणार आहे? 1 नोव्हेंबर 5 पूर्वी अंशतः अनुदानित पदावरती असलेले कर्मचारी ज्यांचं 100% अनुदान हे 1 नोव्हेंबर 5 नंतर आलंय, म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 ही कट ऑफ डेट ग्राह्य धरायची का? 100% अनुदानच मिळालं तर त्या शाळेला किंवा संस्थेला अनुदानित शाळा म्हणायची का? या बाबी सर्वोच्च न्यायालयात होणार आहेत. परंतु जरी आपण असं ग्राह्य धरलं की उच्च न्यायालयाने दिलेलाच निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये ग्राह्य धरला, तरी जर या कर्मचाऱ्यांना डीसीपीएस नावाची योजना लागू आहे असं जर समोर आलं, तरीही वास्तवात या कर्मचाऱ्यांना डीसीपीएस योजना लागू झालेली नाही. आणि यातील हजारो कर्मचारी सेवानिवृत्त झालेत आणि हजारो म्हणण्यापेक्षा जवळजवळ सर्व कर्मचारी येत्या 10 वर्षाच्या सेवानिवृत्त होणार आहेत. मग अशा कर्मचाऱ्यांचं डीसीपीएस एनपीएस योजनेचं कॉर्पस शासन कसं तयार करणार आहे? आणि जर असा कॉर्पस तयार होणार नसेल तर त्यांना डीसीपीएस आणि एनपीएस योजनेतून ॲन्युटी स्वरूपात कोणती पेन्शन योजना शासन देणार आहे? भविष्यात येणारे आरएनपीएस किंवा केंद्र सरकारने आणलेल्या यूपीएस योजनेचा जरी या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विचार करायचा म्हटलं तरी प्रत्यक्षात यांची सेवा जर 10 वर्ष राहिलेली नाही तर ह्या यूपीएस आणि आरएनपीएस योजनेचे हे कर्मचारी घटकच होऊ शकणारे नाहीत. कारण यूपीएस आणि आरएनपीएस योजनेची आरेख सेवेची व्याख्या काय आहे? प्रत्यक्षात कर्मचाऱ्याच्या कपात झालेल्या कालावधीचे वर्ष ही आरेख सेवा म्हणून धरली जाते. आणि 10 वर्षाच्या वर ज्यांची अशी आरेख सेवा असेल त्यांनाच यूपीएस आणि आरएनपीएस ही योजना लागू होते. म्हणजे ह्या कर्मचाऱ्यांना 99% कर्मचाऱ्यांना यूपीएस आरएनपीएस योजनेचा घटक होता येणार नाही. डीसीपीएस आणि एनपीएस योजना या कर्मचाऱ्यांना लागू नाही. ज्यांना लागू आहे त्यांची आरेख सेवा पूर्ण होत नाही. आणि आज रोजी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तर कोणतीच योजना नाही, म्हणून त्यांना पेन्शन भर नाही. मग आता जो घटनादत्त मौलिक हक्क जो कर्मचाऱ्याचा आहे, जो आजपर्यंत प्रत्येक पेन्शनच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने म्हटलेला आहे, तो निहित हक्काचं करायचं काय? महाराष्ट्र शासन, मायबाप शासन आपल्याला या कर्मचाऱ्यांचा विचार करावा लागणार आहे. किती दिवस यांना उपासमारीमध्ये आणि गोंधळामध्ये ठेवणार आहात? कर्मचाऱ्यांना जबाबदारपूर्वक सांगतो, विशेषतः जे सेवानिवृत्त झाले त्यांना आणि जे पुढील 10 वर्षामध्ये सेवानिवृत्त होणार आहेत त्यांना जबाबदारपूर्वक सांगतो, महाराष्ट्र शासन तुमची पेन्शन पळवत आहे. जो घटनादत्त हक्क आहे ते तुम्हाला देत नाहीये. तुम्हाला डीसीपीएस एनपीएस योजना लागू झाली नाही यात तुमची कोणती चूक नाहीये. सर्व नियमित कायदेशीररित्या शासनाच्या धोरणानुसार सांगतो, तुमची कपात झाली नाही, तुमचं खातं खोललं गेले नाही, तुमचे 10% शासनाचे 10% जमा होऊन कॉर्पस तयार झालेला नाही, या सर्व बाबी न होण्याला तुम्ही कुठं जबाबदार नाही. मग जी चूक तुमची नाही त्या चुकीची जबाबदारी घेऊन शांत का बसलाय? उठा. ज्या चुकीला स्वतः जबाबदार नाहीत, दुसऱ्याने केलेल्या चुका स्वतःच्या माथी का मारतायत? माथी यासाठी म्हणतोय कारण आज तुमची उपासमार होते. आज पेन्शन म्हणून तुम्हाला जे मिळायला पाहिजे तो हक्क मिळत नाहीये. आज ज्या दिवशी तुम्ही सेवानिवृत्त होताय त्याच दिवशी तुमचा आणि त्यांचा शासनाचा संबंध संपलाय. कर्मचाऱ्याची व्याख्या ही नाहीये, शासकीय सेवकाची व्याख्या ही नाहीये. शासकीय सेवक म्हणून मिळणारे हक्क आणि अधिकाराची लोकशाहीतील व्याख्या ही नाहीये.
लोकशाहीमध्ये शासकीय सेवकाला 10 वर्षाच्या वर महाराष्ट्रात सेवा केल्यानंतर पेन्शन ही मिळतेच. मग ती DCPS ची असो, NPS ची असो किंवा जुनी असो. जर DCPS NPS ची मिळत नसेल तर तुम्हाला जुनी पेन्शन घेण्याचा हक्क आहे, तुमचा न्यायिक हक्क आहे, घटनादत्त हक्क आहे. यासाठी महाराष्ट्र शासनासोबत तुम्हाला लढावं लागेल, योग्य दृष्टीने समोर जावे लागेल. संघटनांनो, हात जोडून नम्र विनंती आहे, जुनी पेन्शनचा लढा महाराष्ट्रात या ठिकाणी गुंतलेला आहे. जुनी पेन्शनचा राजमार्ग जो आम्ही म्हणतो तो हा आहे. या कर्मचाऱ्यांचा आज उपासमारीचा विषय आहे, यांना अगोदर पेन्शनच्या बाबी करूया. आणि जर संघटना ह्या करत नसतील तर कर्मचाऱ्यांनो स्वतःहून पुढे व्हा, लढणं गरजेचं आहे. कारण तुमची पेन्शन पळवलेली आहे, लपवलेली आहे. शांत डोक्याने विचार करा. पेन्शन हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे. मग तो NPS मधून, DCPS मधून जर मिळत नसेल तर तो कोणता आहे तो घेण्याचा अधिकार कर्मचाऱ्याला आहे. त्यासाठी आपण शासनासमोर गेलं पाहिजे. आपण निवडून दिलेल्या आमदार महोदयांना, शिक्षक आमदारांना, पदवीधर आमदारांना, विधानसभा आमदारांना आपण एकत्रित येऊन सामोरे जा, त्यांच्या लक्षात आणून द्या. शासनाच्या आपल्याला ह्या सर्व बाबी लक्षात आणून द्याव्या लागतील. म्हणूनच माझ्यासारखा जबाबदार व्यक्ती एकच म्हणतोय, शासनाने मागील 20 वर्षाची श्वेतपत्रिका काढा, ती काढायला भाग पाडा, तरच महाराष्ट्रात पेन्शनचा न्याय होणार आहे. जे आज सेवानिवृत्त झाले, जे पुढील 10 वर्षामध्ये सेवानिवृत्त होणार आहेत, ज्यांच्या DCPS मध्ये अनियमितता आहे, जिल्हा परिषदेचे शिक्षक, शासकीय अध्यापक विद्यालयातील शिक्षक, मनपावरील शिक्षक, नगरपालिकेवरील शिक्षक, ग्रामविकास विभागाअंतर्गत मधील सगळे क्लरिकल डिपार्टमेंट, महसूलचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, आदिवासीचा तर वेगळाच विषय. या सर्व कर्मचाऱ्यांनी थोडे भानावर या. महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शनचा न्याय महाराष्ट्र शासनाला करावाच लागणार आहे. त्याच्यासाठी योग्य पद्धतीने समोर जाणं गरजेचं आहे. केंद्र सरकार NPS मध्ये काय सुधारणा UPS असेल, नवीन आणखी असेल, त्या करत राहील. आपल्याला आज ते पाहण्याची गरज नाही. आपली परिस्थिती खूप वेगळी आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शनच्या चळवळीत जे जे काही न्याय मिळालेत, मग तो कुटुंब निवृत्ती वेतनचा असेल, 10% वरून 14% अंशदानाचा असेल, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीवाल्यांचा असेल, हे सर्व न्याय केंद्र सरकारने ज्या पद्धतीने लागू केले, मग महाराष्ट्रात लागू केले, हे वास्तव आहे. परंतु म्हणून आता केंद्र सरकारने लागू केलं मगच महाराष्ट्रात लागू केलं जाईल का काय, हे डोक्यातून काढून टाका. महाराष्ट्रामध्ये आज रोजी आता महाराष्ट्र शासनाला स्वतःला निर्णय घ्यावे लागणार आहेत. ते का घ्यावे लागणार आहेत? कारण मागील 20 वर्ष त्यांनी लागू केलेली DCPS योजना पूर्णतः फसलेली आहे. आणि अशा फसलेल्या योजनेतून प्रत्यक्षात जर पाहिलं तर या 20 वर्षात जे जे कर्मचारी नियुक्त झालेत, हे पेन्शन या मौलिक हक्कालाच दुरावलेले आहेत. मग हा कर्मचाऱ्याचा मौलिक हक्काचं काय? DCPS ची योजना जर जुन्या पेन्शनच्या बदल्यात आणलेली असेल आणि जर ती नवीन योजना DCPS कर्मचाऱ्याला लागू झाली नसेल तर त्याची जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे. यासाठी पुढे येऊन लढणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सर्व जबाबदार संघटनांना पुन्हा विनंती आहे की आपण RNPS योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाने जी आरक्षसेवेची व्याख्या आणलेली आहे ती पूर्णतः चुकीची आहे. आपल्याला ती व्याख्या बदलण्यासाठी पुढे जावं लागेल. या कर्मचाऱ्यांच्या 20 वर्षाच्या DCPS योजनेची श्वेतपत्रिका निर्गमित करण्याविषयीच्या बाबी कराव्या लागणार आहे. त्यासाठी लढावं लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी ह्या बाबी लक्षात घ्या. खात्रीपूर्वक सांगतो, महाराष्ट्रातील या 20 वर्षामध्ये नियुक्त झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ही पेन्शन शासनाला द्यावीच लागेल. ती DCPSच्या ॲन्युटी मधून, NPSच्या ॲन्युटी मधून मिळू शकत नाही आणि UPSच्या पे आउट मधून मिळू शकत नाही. आता मग कोणती मिळवून घ्यायची याचं बाबी आपल्याला कराव्या लागतात. तेव्हा सर्वांना नम्र विनंती आहे, पेन्शन हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे. महाराष्ट्रात तो मिळणार आहे. ज्या ज्या कर्मचारी आतापर्यंत निवृत्त झालेत त्या कर्मचाऱ्यांना जर 1 रुपयाही DCPS NPS योजनेतून मिळत नसेल तर आपल्याला पेन्शन मिळवून घेण्याचा हक्क आहे. जे कर्मचारी पुढील 10 वर्षामध्ये निवृत्त होणार आहेत त्या कर्मचाऱ्यांना देखील आज निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसारखी स्थिती येणार आहे. म्हणून
आपल्याला देखील समोर येऊन लढावं लागणार आहे. आपण निवडून दिलेल्या शिक्षक आमदारांना आणि पदवीधर आमदारांना आपण विचारूया. शिक्षक आणि पदवीधर आमदारांना हा संपूर्ण विषय समजून देण्याची जबाबदारी उचलण्याची माझी जबाबदारी आहे. यांना आपण एकत्रित आणूया, योग्य पद्धतीने समोर जाऊया, कारण मायबाप शासनाला याविषयीचा न्याय करावा लागेल. म्हणूनच जबाबदारपूर्वक म्हणतोय, हे मायबाप शासना कुठे नेऊन ठेवला आहे कर्मचारी माझा. एकही चूक कर्मचाऱ्याची नसताना का भरडला जातोय कर्मचारी माझा. न्याय तर नक्कीच होणार आणि तो असणार पेन्शनचा, ॲन्युटी आणि पे आउटचा नसणार. आज एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. अवघ्या न्यायालयीन 2-3 निरीक्षणावर आधारित बाबी आपण मांडल्यात. आणखी भरपूर बाबी आहेत ज्या न्यायिक आहेत, योग्य ठिकाणी मांडायच्या आहेत त्या योग्य ठिकाणी मांडू. जे कर्मचारी आजपर्यंत या पद्धतीने चर्चा झाली, ज्यांची डीसीपीएस एनपीएस योजना त्यांना लागू झाली नाही, त्यांचं खातं उशिरा उघडलं गेलं, कपाती झाले नाहीत, झाल्यात त्या बंद झाल्या, अशा अनेक बाबी झाल्या. जे सेवानिवृत्त झाले, जे पुढील कालावधीमध्ये सेवानिवृत्त झाले, त्या सर्वांनी आपल्याविषयी जे काही घडलंय ते सर्व कॉमेंट बॉक्समध्ये उदाहरण म्हणून टाका. आपल्याला जर हे आवडलं असेल तर लाईक करा आणि याविषयीच्या अनेक बाबी उदाहरणादाखल आपण पुढे पाहणार आहोत. माझ्याकडे हजारो उदाहरणं आहेत की जे हे सिद्ध करतात की या कर्मचाऱ्यांना डीसीपीएस आणि एनपीएस योजना लागू झाली नाही आणि ती लागू न होण्याला तो कर्मचारी जबाबदार नाही. ते उदाहरणं प्रत्येक विभागनिहाय समोर घेऊन येणार आहे. त्यावेळेसही आपण आणखी बाबी पाहूया. ते सर्व बाबी आपल्याला मिळत राहण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब यासाठी करा म्हणजे पुढील प्रत्येक गोष्ट आपल्याला नोटिफिकेशन म्हणून मिळत जाईल. आणि माझा आता पुढे मानस आहे की केवळ एकेरी मी बोलून व्हिडिओ बनवून उपयोग नाही, तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत. मागील व्हिडिओ बनवला त्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचे फोन आणि मेसेजेस मला आलेले आहेत. त्यावरून माझ्या हे लक्षात येतंय की कर्मचाऱ्यांना लाईव्ह स्वरूपात समोर येणं गरजेचं आहे, प्रत्यक्ष स्वरूपात कर्मचाऱ्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे. त्यामुळं लवकरच आपण युट्यूबवरती लाईव्ह येणार आहोत किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांपर्यंत ज्या त्या तालुक्यात जिल्ह्यात जाऊन भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकत्रितरित्या बसून बैठका घेणार आहोत. युट्यूबवर लाईव्ह येण्यासाठी मी माझ्या मनाने ठरवलं आहे की 10,000 सबस्क्राईब ज्या दिवशी पूर्ण होतील तिथून पुढे आपण लाईव्ह यायचं. म्हणून आता कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी आहे. 3,000च्या वर आपले सबस्क्रायबर आहेत. अवघे 7,000 सबस्क्रायबर आपल्याला करायचे आहेत. कारण पेन्शनचा लढा जर महाराष्ट्रात लढायचा असेल तर व्यापक स्वरूपात पुढे जाणं गरजेचं आहे. यासाठी मला या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर आणायचे आहे. 1 लाख कर्मचारी जर एकत्र आले तर जुनी पेन्शनचा न्याय महाराष्ट्रात शासनाला करावाच लागणार आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे कोणती सोसायटी असेल, संस्था असेल, त्यांची गणपूर्ती जर करायची असेल तर 10% सभासद संख्या लागते. म्हणून 1 लाखाचे 10% म्हणजे 10,000 सबस्क्रायबर ज्या दिवशी होतील त्या दिवसापासून आपण लाईव्ह येऊन आपल्या प्रत्येक प्रश्नाची चर्चा करणार आहोत. म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे स्वतः तर सबस्क्राईब करा, पण आपल्यासोबत किमान 10 कर्मचाऱ्यांना आपल्यासारख्या चॅनलला सबस्क्राईब करायला लावा. म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला व्यापक दृष्टीने या विषयाला घेऊन पुढे जाता येईल. जाता जाता शेवटी एवढं पुन्हा एकदा खात्रीपूर्वक सांगतो की महाराष्ट्रात पेन्शनचाच न्याय मायबाप शासनाला करावा लागणार. तो ॲन्युटीचा नसणार, पे आउटचा नसणार. एवढे बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.